नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता खूपच वाढली असून लोक सकाळी 12च्या आत आणि सायंकाळी 5च्या नंतरच घराच्या बाहेर पडणे पसंत करत आहेत। दुपारी 12 नंतर रस्त्यावर शुकशुकाट असून बाजारपेठेत लोकांची वर्दळ फारच कमी प्रमाणात दिसत आहे। नागरिकांना थंड पाणी पिण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याशेजारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सोनबाई येलवे यांच्या नावे पानपोई सुरू करण्यात आली असून त्याचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत। उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेयांचा उपयोग करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। नमस्कार सर, मी सुषमा लोखंडे शवाशा शहर वाहतूक शाखेला आहे। आणि सर, आज आपण या नांदेडमध्ये पाहताय की उन्हाचा पारा हा 42 ते 43 डिग्री सेल्सिअस झालेला आहे। आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छिते की आपण 12च्या नंतर उन्हामध्ये बाहेर निघू नये। त्यातल्या त्यात जर समजा खूपच इमर्जन्सी असेल तर आपण पांढरे वस्त्र परिधान करून बाहेर निघावं। सोबत येताना पाण्याची बाटली ठेवावी। तसं वयस्कर व्यक्तीने पण बाहेर निघू नये। जसं की आताच मी एका आजोबांना रस्ता पार करून दिला। असे 80 वर्षाचे आजोबा ज्यांना चटकन धुवून लागू शकतं, तसं मला सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी जर खूप महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर निघावं, अन्यथा आपल्या घरी राहावं आणि सायंकाळच्या वेळेला त्यांनी स्वतःची कामं करून घ्यावी। नांदेडहून सिद्धार्थ लोखंडे बोलतोय। नांदेड शहरामध्ये उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे। ज्यांचे कामं आहेत ते सकाळी 10च्या मध्येच करत आहेत आणि 10च्या नंतर शहरामध्ये फार कमी प्रमाणामध्ये वर्दळ आहे। मी सुद्धा आता मुलांचे काही नोटबुक घेण्यासाठीच शहरामध्ये आलो होतो, तर शहरामध्ये भरपूर तीव्रता वाढलेली आहे। उष्माघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शहरामध्ये वर्दळ आता फार कमी झालेली आहे, तीव्रता वाढलेली आहे। लोकांना एवढं सांगणार की जे काही आपले दैनंदिन कामं आहेत ते कामं सकाळच्या प्रहारी 10च्या मध्येच आपण केले पाहिजेत। त्यामुळे आपल्याला ऊन लागणार नाही, उष्माघात होणार नाही। नांदेड शहरामध्ये अनेक गेला एप्रिल मे महिना प्रचंड प्रमाणामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। जवळपास 42-43च्या पुढेच हे तापमान वाढलेलं आहे आणि लोक जे आहेत घरामधून निघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाहीत। म्हणजे सकाळी 11 पर्यंत सर्व काम आटोपून लोक घरामध्येच बसण्यास पसंत करत आहेत। आज एकचा टाइम जवळपास झालेला आहे, तर सगळ्या रस्त्यानं सुखसुखट आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोक दिवसभर घरामध्ये थांबून नंतर संध्याकाळी 5-6च्या नंतरच घराच्या बाहेर निघणं पसंत करत आहेत। शास्त्रज्ञाचं असं जागतिक शास्त्रज्ञाचं मत आहे की 100-150 वर्षाच्या नंतर असं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे शास्त्रज्ञाचं कदाचित फार मोठं त्यांचं संशोधन आहे। आणि इथून एकतर झाडाचे जे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आहे, ते प्रचंड प्रमाणामध्ये वृक्षतोड केल्यामुळे असा एक प्रसंग उद्भवला असेल कदाचित। तरी सर्वांनी उन्हामध्ये, अशा प्रचंड उन्हामध्ये घराच्या बाहेर निघता आपण घरामध्येच सगळं व्यवस्थित आपले काम करून घरात आराम करावं असं सर्वांना विनंती। नमो बुद्धाय, जय भीम। मी कृष्णा भीमराव गजभारे, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या जिल्हा शाखेच्या अंतर्गत समता संघाच्या वतीने या ठिकाणी ITI ठिकाणी दरवर्षाप्रमाणे जवळपास 15 ते 16 वर्षापासून ही पाणपोई सतत चालू आहे। आणि तीव्र अशा उन्हामध्ये जे थकलेले तहानलेले जे प्रेक्षक आहेत, तहानलेले जे वाटसरू आहेत, त्यांची तहान भागवण्यासाठी हा संस्थेने आणि समता संघटनेने राबविलेला खूप चांगला प्रयत्न आहे आणि तहानलेल्याला खरोखर पाणी मिळावं ही यांची अपेक्षा आहे। प्रसंग असा होता की सोनबाई येलवे ह्या नावाचा आपल्याला इतिहास माहीतच आहे सर। त्या अनुषंगाने येलवेंना श्रद्धांजली होईल आणि येलवेच्या नावाचे लोकांना इतिहास माहिती होईल, तेच नाव या ठिकाणी नियोजन करून भारतीय बौद्ध महासभा तथा समता संघाच्या वतीने सर्व जे काही आमचे स्वयंसेवक आहेत, जे सैनिक आहेत, ते सातत्याने हे उपक्रम चालू ठेवतात। धन्यवाद याबद्दल। मी नांदेडमधून भगवान सुदाम गायकवाड। नांदेडमध्ये इतके उष्णता वाढलेली आहे, तरी उन्हामुळे बाहेर निघताना येणार नाही, कारण का एवढं ऊन वाढलेलं आहे की आता अर्जंट काम असल्यामुळं मी बाहेर निघालो आहे की नांदेडमध्ये उन्हाची उष्णता फार वाढलेली आहे। तर उन्हापासून आपण सावध राहावे आणि घराच्या बाहेर निघू नये असे